हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत पावभाजी कशी तयार करायची. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे बटाटे, हा घेतला आहे कोबी, शिमला मिरची, टोमॅटो, कोबी, इथे वटाणे घेतलेले आहेत, मार्केटला मिळतात. शेंगा आणल्यात त्या आपण सोलून घ्यायच्या आणि गाजर. तर यानंतर काय करणार आहे, मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे लावणार आहे कुकरला. छान असे शिजून घ्यायचे आहेत आपल्याला, भरपूर मऊसूत हे घ्यायचे आहेत छान शिजवून. त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर बटाटे ठेवलेत आपण शिजायला आणि आता आपण घेणार आहोत आपला कोबी जो आहे तो शिजवून. त्यासाठी अगोदर इथे मी घेत आहे कट करून. तर इथे मला 4 माणसांसाठी पुरेल एवढीच पावभाजी करायची आहे. सो मी घेतलेला आहे अर्धा कोबी. हा साधारणतः पावशेर कोबी असेल. तर हा आपण घ्यायचा छान असा चिरून आणि चेक करून. तर इथे मी हा धुवून घेतला होता. पुन्हा आता काय करायचं, हा एक गरम पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून उकडून घ्यायचा आहे हा. तर उकडल्यानंतर आपण याचं पाणी फेकणार आहोत, पाणी नाही यूज करणार. तर हा असा छान आपल्याला मस्त उकडून घ्यायचा आहे. बटाटे आणि कोबी आपण ठेवून दिलं आहे उकडायला. आता इथे घेतो शिमला मिरची. तर मी प्रत्येक भाजी वेगवेगळीच उकडून घेत असते. एकत्र उकडल्यावरती त्याची चव हवी तितकी छान येत नाही. सो मी हे वेगवेगळंच उकडून घेत असते, शिजवून घेत असते. तर इथे आपण घेणार आहोत आपली शिमला मिरची. अशा प्रकारे कट करून मोठे पीसेसच करायचे आहेत आपल्याला. शेवटी हे सगळं मिक्सरलाच ग्राइंड करायचं आहे. सो मोठे पीस केले तरी चालतील. अशी फटाफट आपल्याला घ्यायची आहे ही चिरून आणि चिरून झाल्यानंतर उकडून घेऊया. आता घेऊया थोडेसे टोमॅटो. इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. गाजर चिरून घेतलेलं आहे आणि गाजर आपण आता हे घेणार आहोत शिजवून. सर्व भाज्या आपल्याला वेगवेगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे आता वाटाणे देखील आपण थोडंसं पाणी घालून शिजवून घेऊया. आता आपण टोमॅटो कट करून घेऊया आणि ते मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊ. त्यानंतर आपण कांदा देखील असा चिरून घेऊन त्याची पण पेस्ट करणार आहोत. टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट तयार आहे. आता आपण घेणार आहोत आलं आणि लसूण याची पेस्ट करून. आलं लसूणची पेस्ट करायची आहे. आता आपण काय करूया, आपल्या ज्या भाज्या उकडल्या आहेत त्या थंड व्हायला ठेवून घेऊया. आता आपण एक एक भाजी मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. इथे शिमला मिरची आपली आपण थंड झाली आहे थोडी, तर तिला पेस्ट करून घेऊ. तर इथे वाटाणे पण शिजलेले आहेत. वाटाणेसुद्धा मी काढून थंड व्हायला ठेवले. ती शिमला मिरचीची पेस्ट तयार आहे. आता इथे आपण घेऊया कोबी, त्याची पण पेस्ट करून घेऊया. सेम वाटाण्याची पण पेस्ट करून घेऊया. हे थोडं जाडं ठेवायचं आहे, फार अशी एकदम स्मूथ पेस्ट नाही करायची. तर इथे बटाटेही उकडलेले आहेत, गाजरही उकडलेलं आहे. सेम पद्धतीनं थंड करून त्याची पेस्ट करून घ्यायची. प्रत्येक भाजीची वेगवेगळी पेस्ट करायची. बटाटा असा स्मॅश करून घ्यायचा चाळणीवरती एकदम बारीक. अशा पद्धतीनं तयार आहे. तर आता आपण काय करूया, आपलं सगळं रेडी आहे. तर आपण पावभाजी करायला घेऊया. इथे आपण घेतलेलं आहे तेल. तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला. तेल तापलेलं आहे. आता आपण जिरं घालून घेऊया. जिरं घातल्यानंतर हे तडतडलं की आपण इथे घालायचे आहे आले लसणाची पेस्ट. ती व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायची आहे आणि अशी छान परतली की मग आपण याच्यावरती आपले कांद्याची पेस्ट घालूया.
ती पण थोडीशी परतून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपण घालूया टोमॅटोची पेस्ट. तर आता इथे कांद्याची पेस्ट घालूया. हिला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगोदर. छान अशी परतली की मग आपण घालूया याच्यावरती टोमॅटोची पेस्ट. ती टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि थोडंसं वरून टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर मीठ घालायचं आहे. तर इथे बघा, हे आपल्याला व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. अजिबात भाज्या घालायची घाई करायची नाही आहे. जोपर्यंत व्यवस्थित हे सगळं शिजत नाही आणि साईडनं तेल सुटत नाही तोपर्यंत, आणि याचे जे बबल्स दिसतात नाही यातलं पाणी पूर्णपणे वाफ होऊन निघून जाईपर्यंत हे आपल्याला असं परतत राहायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. खूप महत्त्वाची स्टेप आहे. इथे जर तुम्ही ह्या भाज्या म्हणजे टोमॅटो आणि ही जी कांद्याची पेस्ट आहे ही जर व्यवस्थित नाही परतली तर इथे आपली भाजीची चव पूर्णपणे खराब होते आणि अजिबात भाजी चांगली होत नाही. सो ही स्टेप व्यवस्थित करायची आहे. हे सगळे बबल्स जे दिसत आहेत ते गेले आणि साईडनं अशी तरी सुटते, म्हणजे तेल सोडतं हे मिश्रण, तेव्हा आपल्याला भाज्या घालायच्या. मग 5-6 मिनिट झालेले आहेत. बघा आता तुम्ही इथे पाहू शकता साईडला तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण व्यवस्थित परतायचं आहे. बिलकुलही कंटाळा करायचा नाही आहे. हे पाहू शकता तुम्ही कसं तेल साईडला सुटतं. हे तेल जोपर्यंत असं सुटत नाही तोपर्यंत दुसऱ्या भाज्या घालायची घाई करायची नाही. आता आपण इथे काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप एक एक भाजी घालून परतून घेणार आहोत. तर इथे थोडंसं मी साईडला काढते कारण मला मिठाची पण करायची आहे लहान मुलांसाठी. सो साईडला घेतली आहे थोडीशी काढून. आता इथे आपण बटाट्याची भाजी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित बटाट्याची यासाठी घालायची की ती व्यवस्थित परतता येते. बटाटा व्यवस्थित परतला की भाजीला छान चव येते, म्हणून बटाटा अगोदर घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असा छान परतायचा. ते मी विसरले होते, थोडासा मला बटाटा साईडला ठेवायचा मिठाच्या भाजीसाठी, सो मी काढून घेतला आहे. तर इथे छान असं हे परतून घ्यायचं आहे. आता छान बटाटा परतून झाला आहे. इथे मी घालणार आहे हळद आणि पावभाजीचा मसाला. पावभाजी मसाला घालून घ्या. तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं घाला. जास्त पावभाजीचा मसाला घालणार आहे इथे मी. छान चव येते पावभाजी मसाल्याची. त्यानंतर मी घालणार आहे पावभाजी मसाल्यानंतर आपलं जे लाल तिखट असतं ते. त्यानं कलर व्यवस्थित येतो जर तुम्ही काश्मीरी लाल मिरची वापरली तर. ते इथे आपल्याला घालायचं आहे 2 चमचे लाल तिखट. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान. बटाट्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं तिखट. व्यवस्थित इथेच आपल्याला मिक्स करायचं आहे. आता इथे मी थोडंसं तेल घालणार आहे. मला थोडंसं तेल कमी वाटतं इथे, जेणेकरून की याला व्यवस्थित चव येईल. तेल घालते आहे थोडंसं. त्याच्यानंतर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण इथे स्टेप बाय स्टेप एक एक भाजी घालणार आहोत. इथे मी घालते आता हे आपलं वाटाण्याचं बारीक केलेलं वाटण. तर हे पण असंच एक एक भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळ्या भाज्या प्रॉपर मिक्स झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये. बघितली शिमला मिरची घालून घ्यायची आणि ती पण अशीच व्यवस्थित मिक्स करायची आहे. यानंतर आपण घेणार आहोत गाजर. हे पण असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भाज्या एकमेकांमध्ये मिक्स करायच्या आहेत. एक एक भाजी टाकत जायची आणि मिक्स करायची, म्हणजे चव खूप छान येते. हे आहे आपला कोबी,
जो मी ग्राइंड करून बारीक करून घेतला होता. आणि आता काय करायचं, व्यवस्थित हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्या भाज्या जेवढ्या छान परताल ना तेवढी छान चव येते भाजीला. छान अशा परतून घ्या. तर हे परतून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे गरम पाणी, जे मी वाटाणा गाजर शिजवलेलं ठेवलं होतं ना ते. आता काय करायचं, ते कोबीचं बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला, कारण त्याचा वास थोडा वेगळा येतो भाजीला आणि चवही वेगळी येते. सो कोबीचं नाही घेतलं पाणी तरी चालेल, बाकीच्या भाज्यांचं पाणी तुम्ही घेऊ शकता. तर हे असं पाणी घालून घ्यायचं आहे. गरम हवं, हे थंड झालं असेल तर पुन्हा गरम करून घ्यायचं आणि घालायचं, नाही तर चव खराब होते. इथे आता तुम्ही मीठ घाला. मी टोमॅटोमध्ये घातलं होतं जास्त मीठ, त्याच्यासाठी मी आता नाही घालत आहे, पण तरी तुम्ही घाला, कारण आपण इथे पाणी ॲड केले ना. सो हवं तेवढं पातळ तुम्ही अंदाजाने करा, कारण शिजून पुन्हा ही घट्ट होतेच थोडीशी. सो जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्याच्यानुसार एवढी ठीक आहे. एवढा थिकनेस तर हवाच पावभाजीला. सो इथे आता आपल्याला मंद आचेवरती पावभाजी छान अशी रटरट शिजू द्यायची आहे. ही भाजी शिजते आहे, याच्यावरच घालूया थोडी कोथिंबीर आणि थोडंसं बटरही घालणार आहे मी. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल, पण बटर घातल्यावर छान लागते पावभाजी. सो थोडंसं बटर नक्की घाला. असं बटर घालून घ्यायचं आहे आणि छान थोड्या वेळ शिजू द्यायची आहे, म्हणजे ह्या सर्व भाज्या एकत्र छान शिजतात आणि चवही छान येते. त्याचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं बटर आणि शिजू द्यायची. ही आपली पावभाजी तयार आहे. आता आपण इथे तवा घेतलेला आहे पाव भाजण्यासाठी. तर त्याच्यासाठी काय करायचं, तवा अगोदर गरम करायचा, मग त्याच्यावरती बटर रेडीमेड आणलं तरी चालेल, घरी तयार केलं तरी चालेल. तुपामध्ये थोडेसे आईस क्यूब टाकून फेटायचं, बटर तयार होतं. सो मी ती प्रोसेस पण दाखवली आहे एका व्हिडिओमध्ये, तुम्ही चेक करू शकता. तर आता इथे आपण काय करणार आहोत, या तव्यावरती बटर घालून घेणार आहोत. चांगला तापू द्यायचा. इथे मी पाव पण घरी तयार केलेले आहेत, तुम्ही पण घरी तयार करू शकता. व्हिडिओ आहे अवेलेबल माझ्या चॅनलवरती, पाहून घ्या. तर इथे बटर घालून घेतोय आपण आणि मी घरच्या घरी तयार केलेले पाव याच्यावरती भाजून घेणार आहे. बटर थोडंसं वितळलं की आपण आपला पाव याच्यावरती असे अर्धे अर्धे करायचे आणि त्याच्यावरती घालून व्यवस्थित असे शेकून घ्यायचे. खूप बटरमध्ये छान पाव शेकायचे. बटर घेताना कंजूसी नाही करायची, छान असे क्रिस्पी बनवायचे याला शेकून. पाव भाजतायत तोपर्यंत आपण ही पावभाजी वाढून घेऊया. इथे कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू. छान पावभाजी शिजलेली आहे आपली. मी आता याच्यावरती थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर, कांदा आणि लिंबू पिळून घ्यायचं. ही आहे आपली पावभाजी रेडी. घरी केलेले हे छान असे पाव शेकून घेतलेले आहेत. हे आहे आपली पावभाजीची प्लेट रेडी. तर तुम्ही पण नक्की ही प्रोसेस करून पहा. ही रेसिपी खूप छान आहे, मस्त होते घरच्या घरी हेल्दी.
पावसुद्धा घरी बनवता येतात आणि पावभाजीसुद्धा. तर नक्की ट्राय करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.